गरम आणि गार हे शब्द आपण किती सहज वापरतो नाही का? पण लहान मुलांसाठी हे फक्त शब्द नाही, तर तो एक अनुभव असतो, एक जाणीव असते. तर मग मुलांना तापमान ही संकल्पना फक्त शब्दांतून नाही, तर थेट अनुभवातून कशी शिकवायची? चला आज तेच समजून घेऊया. या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा मूळ उद्देश काय आहे, तर मुलांची स्पर्शाची जाणीव अधिक जागृत करणं. जेव्हा मुलं आपल्या त्वचेने तापमानातला फरक ओळखायला लागतात, तेव्हा त्यांची संवेदनक्षमता तर वाढतेच, पण ते जगाला एका नवीन पद्धतीने समजून घेऊ लागतात. हे पाठांतर नाही, तर अनुभवातून मिळणारं खरं ज्ञान आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, यासाठी आपल्याला काही खास साहित्य आणायची गरजच नाही. गरम पाणी, बर्फ, वाट्या, डबे हे सगळं आपल्या घरात अगदी सहज मिळतं. म्हणजे बघा, घरातल्याच साध्या सोप्या वस्तूंमधून आपण मुलांना किती मोठा आणि महत्त्वाचा अनुभव देऊ शकतो. आता इथे बघा, मुलांच्या वयानुसार शिकवण्याची पद्धत कशी बदलत जाते याचा हा एक मस्त आराखडा आहे. म्हणजे सुरुवातीला फक्त चित्र बघून ओळखण्यापासून ते नंतर प्रत्यक्ष स्पर्श करून, त्याचा विचार करून, क्रम लावण्यापर्यंत हा पूर्ण प्रवास आपण आता एक एक करून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, 3 ते 4 वर्षांची मुलं. या वयात मुलं जग डोळ्यांनीच जास्त समजून घेतात. म्हणूनच आपला भर असणार आहे चित्रांवर आणि त्यांचं वर्गीकरण करण्यावर. किती सोप्या पद्धतीने समजावलंय बघा. इथे वाफेसारख्या दिसणाऱ्या गोष्टीला गरम या संकल्पनेशी जोडलं जातंय. अशा क्लुप्त्यांमुळे मुलांना शब्दांचा अर्थ पटकन कळतो आणि तो त्यांच्या कायम लक्षात राहतो. हा खेळ दिसायला अगदी साधा आहे, पण यातून मुलं फक्त गरमगार नाही शिकत, तर एकाच वेळी 2 वस्तूंमध्ये फरक करायला, त्यांचे गट करायला, म्हणजे वर्गीकरण करायलाही शिकतात. म्हणजे एका दगडात 2 पक्षी. शिकलेल्या गोष्टींना रोजच्या आयुष्याशी जोडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दूध पिताना फक्त एक प्रश्न विचारला, अरे ग्लास गरम आहे की थंड, की लगेच ती शिकण्याची एक संधी बनते. यामुळे मुलांना कळतं की आपण जे शिकतोय ते खरंच उपयोगी आहे. बरं, आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, म्हणजे 4 ते 5 वर्षांच्या मुलांकडे. आता शिकणं फक्त चित्र बघण्यापुरतं उरणार नाहीये, तर ते थेट अनुभवावर येणार आहे. आता मुलं स्वतः फील करणार आहेत. या टप्प्यात मुलांची बोटंच त्यांचे शिक्षक बनतात. जेव्हा ते स्वतः एखाद्या गोष्टीला स्पर्श करतात, तेव्हा ती संकल्पना त्यांच्या मनात अगदी पक्की बसते, कारण हा त्यांचा स्वतःचा अनुभव असतो. हा प्रयोग फक्त स्पर्शाचा नाहीये. यात मुलं 2 वेगवेगळ्या भावना अनुभवतात, त्या दोन्हींमध्ये काय फरक आहे हे समजून घेतात आणि मग त्यांना जे वाटलं ते शब्दांत सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एकाच वेळी त्यांच्या संवेदनेचा आणि भाषेचा दोन्हीचा विकास होतो. आणि इथे बघा, एक साधा स्पर्श थेट एका जीवनकौशल्यात कसा बदलतो. पाणी गरम आहे की थंड हे ओळखणं फक्त एक खेळ नाही, तर ती एक प्रकारची सुरक्षितता आहे. आणि आंघोळीच्या पाण्यासारख्या उदाहरणातून मुलं हे अगदी सहज शिकतात. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग टप्प्यावर. इथे 5 ते 6 वर्षांची मुलं हे शिकतात की तापमान म्हणजे फक्त गरम किंवा गार असं 2 टोकांवर नसतं, तर त्याच्यामध्येही काहीतरी असतं. कोमट ही एक जास्त बारकाव्याची संकल्पना आहे. 2 टोकांच्या मधली स्थिती समजून घेणं हा मुलांच्या बौद्धिक विकासातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. ही ॲक्टिव्हिटी मुलांच्या विचारशक्तीला खरी चालना देते. डोळे बंद करून फक्त स्पर्शावर अवलंबून राहणं, आठवणीत ठेवणं, तुलना करणं आणि मग त्याचा क्रम लावणं, हे सगळं त्यांच्यासाठी एका छोट्याशा वैज्ञानिक प्रयोगासारखंच आहे, नाही का? आणि शेवटी या सगळ्या अनुभवांना मोठ्या जगाशी जोडणं खूप गरजेचं आहे. आपण हिवाळ्यात स्वेटर का घालतो, पावसाळ्यात भजी खायला का आवडतात, असे प्रश्न विचारले की या शिकण्याला एक मोठा आणि अर्थपूर्ण संदर्भ मिळतो. तर या संपूर्ण प्रवासाचा आपण थोडक्यात आढावा घेतला तर काय दिसतं? एकाच संकल्पनेवर आधारित वेगवेगळ्या कृतींमधून मुलांची कौशल्य कशी वाढत जातात हे इथे स्पष्ट दिसतं. साधी ओळख करण्यापासून ते तुलना आणि मग क्रमवारी लावण्यापर्यंतचा हा प्रवास किती सुंदर आहे. तर मग आता विचार करा, आपल्या रोजच्या आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी आणि कितीतरी क्षण दडलेले आहेत ज्यांना आपण मुलांसाठी शिकण्याच्या संधीत बदलू शकतो. कारण खरं शिक्षण वर्गाच्या 4 भिंतीत नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक अनुभवात असतं.